Hi friends, welcome to Bright Future HubChat. We appreciate your support and look forward to bringing you more amazing videos in the future. Now I'm sharing that Postman tool. Screen दिसते तुम्हाला? ओके. आता ह्या पोस्टमन टूल हे ओपन केल्यानंतर तुम्हाला असं दिसतं. आता ह्याच्यातले तुम्हाला टर्मिनॉलॉजीज कुठल्या यूज करायच्यात. बाय डिफॉल्ट यू विल बी ऑन धिस पेज. सगळ्यात आपल्याला यूज करायचे मेथड्स. गेट. तुम्हाला रेकॉर्ड अपडेट करायचा असेल तर कुठली मेथड सिलेक्ट कराल तुम्ही? पुट. तुम्हाला डिलीट करायचं असेल तर कुठली कमांड यूज कुठली मेथड यूज करणार? डिलीट. हे बघा इथे तुम्हाला दिसतील गेट, पोस्ट, पुट, पॅच आणि डिलीट. मोस्ट वाइडली यूज these four. Okay, these four are fine. Okay, this is URL. इथे तुम्ही URL टाकतात ऍप्लिकेशनची. ओके, ज्याच्यात सपोज तुम्हाला एखादी इन्फॉर्मेशन पाहिजे त्या ऍप्लिकेशनची तर यू विल सिलेक्ट गेट मेथड अँड यू विल एंटर URL आणि दिस इज बटन. यू सेंड अ रिक्वेस्ट. ओके, यू सेंड अ रिक्वेस्ट. जसं काय करतो, दिस इज लाईक हा वेटर आहे. वेटरने काय सिलेक्ट केलं की तुम्हाला काय पाहिजे आणि कुठून पाहिजे. सो दॅट पाथ दॅट गिवन द मेथड अँड देन ही सेंड रिक्वेस्ट. ओके, हिचं रिक्वेस्ट सेंड झाली अँड दिस इज द आउटपुट, द रिस्पॉन्स. ओके, यू आर गेटिंग. अंडरस्टूड? एवढंच उपयोगाचं आहे. आपण काय करतो हे सगळं डेव्हलपर आपल्याला देतो. मेथड कोणती सिलेक्ट करायची आणि URL कोणती हिट करायची. we just need to enter URL, select method, we click on send आणि इथे तुम्हाला रिस्पॉन्स येतो. इथे रिस्पॉन्स आणि रिस्पॉन्स तुम्हाला व्हेरीफाय करायचा करेक्ट आलाय की नाही. तो रिस्पॉन्स तुम्हाला व्हेरीफाय करायचा. ओके, आपण आता टेस्टिंग स्टार्ट करूयात. ओके, तर दिस इज द URL. एक फेक API ची URL आहे ज्याच्यामध्ये हे फेक APIs म्हणजे टेस्टिंग साठी, प्रॅक्टिस साठी तुम्ही यूज करू शकता. APIs इज व्हॉट? इंटरफरन्स. तर हे APIs रिव्हील करत नाही कोणतीच कंपनी. ओके, जर तुम्ही ते रिव्हील केले त्यांनी APIs तर तुम्ही ऍप्लिकेशनला लॉग इन करू शकता त्यांच्या बॅकएंडने. ओके, आणि तुम्हाला त्यांचं सेन्सिटिव्ह इन्फॉर्मेशन मिळू शकते. ओके, तर आता हे फेक APIs आहेत प्रॅक्टिससाठी. ही लिंक तुम्हाला शेअर करेल. इथे वेगवेगळ्या URL दिलेल्या आहेत आणि मेथड कुठल्या यूज करायच्या आणि URL कोणती यूज करायची जे तुम्हाला आता API साठी लागणार आहे. मी काय काय सांगितलं तुम्हाला, काय काय व्हॉट वी रिक्वायर्ड मेथड, वी रिक्वायर्ड URL. Sir, Postman is software is a free source or license फ्री version? सोर्स. इनिशियली आय टोल्ड फ्री सोर्स. तुम्ही पण डाउनलोड करू शकता. यू जस्ट गुगल डाउनलोड पोस्टमन, सिंगल क्लिक. एक फार लेस काहीतरी 1-2 MB सॉफ्टवेअर आहे काहीतरी. ते 1-2 मिनिटात डाउनलोड होऊन जाईल तुमचं. ठीक आहे, ही लिंक पण पाठवेल. आता टेस्टिंग म्हणजे आता ऍक्च्युअल ऍप्लिकेशन मध्ये काय करतो आपण. आता API टेस्टिंग का करतो आपण? बिफोर UI टू बी डेव्हलप्ड वी परफॉर्म. पोस्टमन टूल साठी मेथड्स आणि काय लागतं? URL का? तर आपल्याला मेथड लागेल कोणती यूज करायची. मेथड, आपल्याला URL हे सगळं डेव्हलपर देतो तुम्हाला. ठीक आहे, आणि इन केस ऑफ पोस्ट आणि पुट तुम्हाला काय लागेल? बॉडी लागते आपल्याला. बॉडी म्हणजे जेसन फॉर्मॅट मध्ये तुम्हाला कुठला डेटा द्यायचा ते कळेल तुम्हाला. सांगतो मी. दिस इज द URL म्हणजे REQRES म्हणजे रिक्वेस्ट रिस्पॉन्स .in. याच्यावर त्यांनी मेथड्स दिलेले आहेत कुठल्या यूज करायच्या आणि त्याची रिक्वेस्ट म्हणजे URL दिली आहे कुठली यूज करायची. तर हीच पोस्टमन मध्ये आपण टाकून टेस्ट करू. ओके, आणि दिस आर नॉट रिलायबल. हे याच्यामध्ये डिफेक्ट्स आहेत म्हणजे कधी कधी आउटपुट येत नाही बरोबर. जसं मी बोललो हे फेक API जस्ट प्रॅक्टिस साठी आहे. बट फक्त अंडरस्टँडिंग साठी आपल्याला याचा यूज करायचा आहे. ठीक आहे, आता बघा इथे कुठली मेथड आहे? गेट मेथड. गेट मेथडचा यूज काय सांगितलं मी तुम्हाला? टू रिट्राइव्ह द इन्फॉर्मेशन. आता यांची काहीतरी फंक्शनॅलिटी असेल की ह्याच्यामध्ये लिस्ट ऑफ युजर्स त्यांना दिसतात की किती लिस्ट ऑफ युजर्स आहेत. ओके, सिंगल युजर पाहायचं असेल त्याची इन्फॉर्मेशन, जो युजर आहे त्याची इन्फॉर्मेशन, किंवा लिस्ट पाहिजे असेल तर ह्याच्या URLs आहेत त्यांनी. आता आपण ही कॉपी करूयात. ओके,
ओके, आता मला लिस्ट बघायची आहे, डेटा रिट्रीव्ह करायचा आहे. कुठली मेथड सिलेक्ट करणार मी याच्यातली? एव्हरीवन ऍग्री? मला इन्फॉर्मेशन फेच करायची आहे. किती लिस्ट ऑफ युजर असते त्याची, राईट? एव्हरीवन ऍग्री? कोणती मेथड यूज करायची? गेट. ओके, आता URL मी टाकणार इथे. एक मिनिट. आता फक्त एकच काळजी घ्यायची याच्यामध्ये, ह्या URL इथे ज्या URL दिसत आहेत तुम्हाला ह्या कम्प्लीट नाहीये. तुम्हाला हा जी हे आहे होस्ट आहे request-response.in, तो तुम्ही त्याच्या आधी ऍड करावा लागेल तुम्हाला प्रत्येक वेळेस. ठीक आहे, इथे जसं मी ऍड केलंय ऑलरेडी. request-response.in हा ऍड करायचा, एक स्लॅश द्यायचा, आणि स्लॅश ऑलरेडी आहे त्या ह्याच्यामध्ये. ओके, स्लॅश नंतर हे कॉपी करायचं. इथपर्यंत तुम्हाला कॉपी करावं लागेल आणि दिस विल रिमेन सेम एव्हरी टाइम. अंडरस्टूड? येस. ओके, आणि हे फक्त तुम्हाला ऍड करत जायचं. आता मी काय करणार, सिलेक्ट मेथड, एंटर URL, क्लिक ऑन सेंड बटन. आता काय आलं बघा रिस्पॉन्स मध्ये. यांनी आपण काय पाठवले रिक्वेस्ट की पेज 2 वरचे, आता मी हे पण तुम्हाला एक्सप्लेन करतो हे काय आहे बेसिकली. पेज 2 वरचे सगळे युजर्स मला शो कर. तर बघा रिस्पॉन्स मध्ये काय आलंय, पेज 2 आणि त्याच्यावर किती युजर्स आहेत बघा. हा ID 7 युजर्स आहेत. तो कोण मायकल लॉसन आहे, त्याचा कुठला अवतार ID आहे, त्याचा ईमेल ID आहे. देन ID 2, ID 8, ID 9, ID 10, ID 11. म्हणजे काय झालं, वी रिक्वेस्ट की पेज 2 वरचे सगळे युजर्स फेच कर. हे आपण क्युरी टाकलेली आहे. हेच जर UI वर असतं तर काय झालं असतं, तुम्ही डायरेक्ट पेज 2 वर क्लिक केलं असतं आणि तुम्हाला UI वर ह्या सगळ्यांची इन्फॉर्मेशन दिसली असती. येस ऑर नो? ती आपल्याला कुठे दिसली? पोस्टमन रिस्पॉन्स मध्ये API ला दिसली, बिझनेस लॉजिक लेअरवर, राईट? आता मी काय करणार, आता आपल्याला काय करायचंय, ही इन्फॉर्मेशन बरोबर आलेली आहे की नाही. पेज 2 वर एवढे 12च रिस्पॉन्स आहेत की नाही, 12 युजर्स आहेत की नाही, हे आपल्याला व्हेरीफाय करायचंय. हे कुठनं व्हेरीफाय करणार मी? डेटाबेस मध्ये. ऍग्री एव्हरीवन? हा डेटा येतोय कुठून? अल्टिमेटली डेटाबेस मधून. तुम्ही काय करणार, डेटाबेस मध्ये क्युरी टाकणार. सपोज तो टेबल असेल युजर्सचा, सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर्स व्हेअर पेज 2, व्हेअर पेज इज इक्वल टू 2, राईट? मग डेटाबेस मध्ये सपोज 12 रेकॉर्ड्स आहेत, 13 रेकॉर्ड्स आहेत. डेटाबेस मध्ये सपोज 13 रेकॉर्ड्स आहेत पेज 2 वर, आणि तुम्हाला इथे येत आहेत 12, म्हणजे काय येतो? एरर. डिफेक्ट्स, राईट? दॅट विल बी डिफेक्ट, यू विल रेज इट. आता आपण हे सगळं डेटाबेस सोबत सुद्धा व्हेरीफाय करणार. अंडरस्टूड? येस ऑर नो? येस. मी माझ्या ऑफिसच्या रिअल टाइम टेस्ट केसेस आणि त्याचे रिस्पॉन्सेस उद्या तुम्हाला दाखवेल. उद्याचं लेक्चर पण मिस करू नका. ओके, डोंट मिस की काय आहे ते. आत्ताच लोक जर ड्रॉप होत असतील तर. अंडरस्टूड? आता मला पेज 3 वरच्या बघायच्या, तर मी काय करणार, रिस्पॉन्स मध्ये पेज 3 टाकणार आणि अगेन द मेथड रिमेन सेम. आय विल क्लिक ऑन सेंड बटन. बघा पेज 3 वर पण 12 रेकॉर्ड आहे. सॉरी, पेज 3 चा काय रिस्पॉन्स आलाय? अच्छा, पेज 3 एक्झिस्टच करत नाही त्यांच्याकडे, म्हणजे नाहीच आहे. पेज 1 वर आहे का काही बघूया. येस, पेज 1 वर पण 12 रेकॉर्ड्स आहेत. बघा इथे हा वेगळा आला, तिथे काहीतरी मायकल होता, हा आता जॉर्ज ब्लूथ हा आलाय. नंतर हा जॅनेट, इमा, व्रॉंग, चार्ल्स मॉरिस. सो यांची इन्फॉर्मेशन आली, राईट? आता ही जी तुम्हाला URL दिसते ना गाईज, URL, तर कधी कधी याच्यावर पण प्रश्न विचारतात की ही URL एक्सप्लेन करा आम्हाला. ओके, सो दिस इज HTTPS, हायपर टेक्स्ट. काय पुढे ते कुणाला माहितीये? प्रोटोकॉल. Secure. S stands for. Okay, so this is called as protocol. Okay, this is called as protocol. हा जो आहे ही वेबसाइट आहे request-response.in. What is that? This is what? Tell me. Anyone know what is this? This is host. Okay, याला म्हणतात host. Okay, then this is host. So this is the URL. Okay, so this is basically इथपर्यंत तुमची ही बेस URL आहे. ओके, request-response.in
डॉट एपीआय. जिथे जिथे तुम्हाला क्वेश्चन्स मध्ये स्लॅश नंतर दिसेल द पॅरामीटर, स्लॅश नंतर त्याचा मिनिंग चेंज होतोय. बेसिकली मिनिंग इन द सेन्स द युजर्स, इथे जे युजर्स आहे दिस इज कॉल्ड एज रिसोर्स. ओके. अँड जिथे जिथे क्वेश्चन मार्क दिसेल तुम्हाला, क्वेश्चन मार्क नंतर जे काही प्रिंट असतं दॅट विल बी युअर क्युरी पॅरामीटर, और यू कॅन मेन्शन फिल्टर. ओके, फिल्टर पॅरामीटर जे तुम्हाला पाहिजे तेच आपण चेंज करूया. दॅट इज पॅरामीटर. कीप इन माइंड आपण काय चेंज करतोय, पॅरामीटर चेंज करतोय. म्हणजे आता पेज 2 चं मी पेज 1 केलं होतं, पेज 3 केलं होतं. ओके, द बेस URL ऑलवेज रिमेन सेम. देन रिसोर्स तुम्हाला चेक, आता तुम्हाला युजर्सची लिस्ट पाहिजे किंवा एम्प्लॉईजची लिस्ट पाहिजे किंवा तुम्हाला अजून ऑर्गनायझेशन लिस्ट पाहिजे. सो दॅट रिसोर्स, आणि त्या रिसोर्स मध्ये आपण मग क्युरी पॅरामीटर टाकतो. ओके, सो दॅट इज दिस लिंक. जर ह्याच्यामध्ये पण आपण जर अजून डिटेलमध्ये बघितलं तर दिस HTTPS, सो दॅट इज युअर protocol, which protocol it is. Okay, then this request dot in till API, so this is always your host. द जी तुमची वेबसाईट असते, वेबसाईटचं नाव, सो दॅट इज होस्ट. google.com, दॅट इज होस्ट. ओके, सपोज मी तुम्हाला अजून एक एक्झाम्पल दिलं. आता मला सपोज मला काहीतरी गुगल करायचंय. सो www.google.com मी सपोज इथे टाकतोय. ओके, सो हे गुगलची हे ओपन झाली. सो दॅट विल बी युअर होस्ट. आता सपोज मला ह्याच्यात अजून काहीतरी ऍड करायचंय, की सपोज मी पेटीएम टाकले, तर तुम्ही बघाल अगेन द URL गेट चेंज. काय दिसतंय तुम्हाला इथे, हे दिसतंय होस्ट दिसला एवढा. हा, हे स्लॅश सर्च काय तुमचा झाला रिसोर्स. तुम्हाला काय करायचंय दॅट इज युअर सोर्स सॉरी. अँड आफ्टर तुम्ही बघितलं असेल क्वेश्चन मार्क क्युरी, क्यू इक्वल टू काय सर्च केलंय मी इथे, पेटीएम. येस और नो. सो आफ्टर क्वेश्चन मार्क देर विल बी ऑलवेज अ पॅरामीटर, की पॅरामीटर और क्वेरी पॅरामीटर त्याला म्हणतात. क्यू स्टँड्स फॉर क्वेरी. अंडरस्टूड. अशी URL असते. कधी पण एवढ्या डिटेल मध्ये कधी बघितलं नसेल, हे विचारणार पण नाही तुम्हाला, बट माहित असू द्या. ओके, सो दिस इज प्रोटोकॉल, दिस इज होस्ट. ओके, यू कॅन राईट इट डाऊन ॲज वेल. दिस इज रिसोर्स. काय केलंय गुगलने, सर्च केलंय, आणि काय सर्च केलंय दॅट विल बी युअर क्युरी पॅरामीटर. दॅट क्युरी पॅरामीटर विल बी ऑलवेज आफ्टर क्वेश्चन मार्क. अंडरस्टूड. Protocol, then host, then resource, and then query parameter. म्हटलं इथे अजून एकदा लिहितो. What is this HTTPS? Protocol. This is host. ओके, तर आपण काय केलं इथे क्युरी पॅरामीटर, म्हणजे आपल्याला काय पाहिजे ते चेंज करतो. क्युरी पॅरामीटर ऑलवेज वी यूज टू चेंज. ओके, टेस्टिंग साठी आपल्याला काय, आपल्याला पेज 1 वरचा डेटा बघितला, पेज 2 वरचा डेटा बघितला आपण, राईट. येस और नो. इथपर्यंत कळालं तुम्हाला. गेट मेथड टू फेच द डेटा, टू रिट्रीव्ह डेटा. मग हा डेटा जो तुम्हाला पोस्टमनच्या रिस्पॉन्स मध्ये आलाय, हा डेटा यू आर गोइंग टू व्हेरीफाय विथ डेटाबेस, की डेटाबेस मध्ये जो डेटा आहे तोच तुम्हाला इथे पोस्टमन मध्ये दिसतोय की नाही. जसं आपण UI वर दिसतोय की नाही हे व्हेरीफाय केलं किंवा करू तसं. अंडरस्टूड. येस तोकीर. सर माझा क्वेश्चन आहे का आता अजून युजरने आपलं ऍप्लिकेशन युज केलेलं नाहीये, तर जेव्हा डेव्हलपर लॉजिक टाकतो तेव्हा तो फेक युजर टाकतो का टेस्टिंग साठी? फेक युजर्स, टेस्ट डेटा. करेक्ट, टेस्ट डेटाच म्हणतो ना आपण त्याला. येस सर. येस. ओके, आता इथे बघा सिंगल युजर्सची पण डेटा हे बघायचंय, तर इथे रिक्वेस्ट किंवा ही जी URL आहे ती लोअर युअर हँड ऑल हू हॅज रेज्ड, मला ते नोटिफिकेशन येत असतं. API युजर्स /2. ह्याच्यात काय चेंज करावं लागेल आपल्याला, API युजर्स पेज 2 काढून मला स्पेसिफिक युजर बघायचंय.
users/2. आता मी परत सेंड करतो. काय इन्फॉर्मेशन येते बघा. मला काय इन्फॉर्मेशन आली? users2 म्हणजे इट इज आयडी. अशा इथे मी क्युरी पॅरामीटर टाकलं users/2 म्हणजे ज्याचा आयडी 2 आहे त्याची इन्फॉर्मेशन घेऊन आला. मग त्याचा ईमेल ऍड्रेस काय आहे, त्याचं फर्स्ट नेम काय आहे, त्याचं लास्ट नेम काय आहे, हा त्याचा एव्हेटर म्हणजे प्रोफाईल आहे ही काय आहे, त्याची इमेज वगैरे त्याच्यामध्ये असेल. अंडरस्टूड? आता हे कुठे व्हेरीफाय करणार तुम्ही जाऊन? डेटाबेस मध्ये. तुम्ही काय क्युरी फेचर कराल? काय असं टाकेल, सपोज जर युजरचा डेटाबेस असेल, सिलेक्ट स्टार फ्रॉम युजर्स व्हेअर आयडी इज इक्वल टू 2. मग तुम्ही डेटाबेस मध्ये चेक कराल की त्याचा ईमेल हाच आहे की नाही, त्याचं फर्स्ट नेम हेच आहे की नाही, लास्ट नेम हेच आहे की नाही, हा त्याचा काय अवतार आहे, अवतार हे तेच आहे की नाही. सो यू विल व्हेरीफाय. हेच जर तुम्ही UI वर असं तुम्ही सेम टेस्ट केलं असतं, राईट? UI वर ऍक्च्युअली तुम्हाला त्याची प्रोफाईल दिसली असती, त्याची इमेज दिसली असती इथे. अंडरस्टूड?